पहाटेची वेळ. गावाच्या बाहेरच्या शेतात धुकं दाटलेलं. पक्ष्यांच्या किलबिलाट, थंड वाऱ्यात आणि नव्या दिवसाच्या सुगंधात गजबजलेलं ते वातावरण. गावातला तरुण सागर, मेहनती, साधा पण स्वप्नाळू. रोज सकाळी तो आपल्या शेतात जायचा. हातात कोयता, कपडावर घाम आणि मनात विचार, कधीतरी कुणीतरी अशी भेटेल जी या मातीसारखी मनाशी मिसळेल. एका दिवशी तो शेतात काम करत असताना बाजूच्या शेतातून गाण्याचा मंद स्वर येतो. त्याने पाहिलं, हिरव्या झेंडूच्या रांगेत एक मुलगी फुलं तोडत होती. चेहऱ्यावर सूर्यकिरणांची सोनेरी झळाळी. ओढणीचा टोक वाऱ्यात उडत होता आणि तिचं गाणं थेट मनाला भिडत होतं. ती होती गीतांजली, गावात नवी आलेली. सागर क्षणभर तिच्याकडे बघत राहिला. दुसऱ्या दिवशीही तीच वेळ, तीच मुलगी, तीच गाणं. अखेर सागर जवळ गेला. फुलं रोज इतकी का तोडतेस, त्यानं विचारलं. ती म्हणाली, माझं घर देवाजवळ आहे, देवासाठी हार बनवते. सागर हसत म्हणाला, मग आजपासून मीही मदत करतो. गीतांजली थोडी हसली. तुम्ही शेतकरी आणि हारवाली, छान जोडी जमेल. मग दोघे हसलो. त्या हास्यात ओळख निर्माण झाली. हळूहळू सागर दर सकाळी तिच्यासोबत फुलं तोडायला जायचा. कधी तो तिला वेल ओढून द्यायचा, कधी तिचं पाणी आणायचा. सूर्य वर चढायचा आणि त्याचं बोलणं थांबत नसे. गीतांजलीला त्याचं साधेपण आवडायचं. एकदा ती म्हणाली, तुमचं स्वप्न खूप स्वच्छ आहे सागर. तो म्हणाला, मन मातीसारखं असावं ना, ते काही पेराल तेच उगवतं. तिच्या चेहऱ्यावर लाजरे हसू उमटलं. एका दिवशी सागरचं शेतात मोटर बंद पडलं. तो दुरुस्ती करत होता. गीतांजली तिथे आली. मी मदत करू का? अगं, हे मोटरचं काम आहे, तुला काय जमेल? प्रेमाने सगळं जमतं, ती हसत म्हणाली. त्या क्षणी सागरने तिच्याकडे पाहिलं आणि त्याला जाणवलं, ही ती जी माझ्या मनात पेरलेलं बीज आहे. दिवस जात होते. शेतात आता हिरवं गवत, फुललेली पिकं आणि त्यांच्या नात्याचं वाढतं सौंदर्य दिसू लागलं होतं. कधी बांधावर बसून दोघं सूर्यास्त बघायचे, कधी पावसात भिजून हसायचे. गीतांजली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणायची, ही माती किती गोड वास देते ना. सागर म्हणायचा, कारण यात आपलं घामाचं आणि प्रेमाचं मिश्रण आहे. गावात मात्र कुजबूज सुरू झाली. त्या सागरचं आणि गीतांजलीचं काहीतरी चालू आहे. तिच्या घरच्यांनी तिला बांधावर जाणं बंद केलं. सागर रोज बांधावर थांबायचा, पण ती दिसत नसे. काही दिवसांनी तो देवाजवळ गेला. ती तिथेच होती, हार विकत बसलेली, पण चेहऱ्यावर उदासी. गीतांजली, तो म्हणाला, मी रोज येतो, तू नाहीस. ती म्हणाली, घरी सांगितलं की तुझ्यासोबत बोलणं बंद कर. सागर शांत झाला. मग म्हणाला, ठीक आहे, पण मी रोज बांधावर येईन, तू नाही आलीस तरी. कारण प्रेम उपस्थितीने नाही, विश्वासाने जगतं. असं म्हणत त्याने तिच्या हातात एक छोटं झेंडूचं फूल ठेवलं. हे तुझ्यासाठी. तिने डोळे पुसले आणि फक्त एवढंच म्हणाली, मी परत येईन. आठवडे गेले, पावसाळा आला. एक दिवस सागर शेतात काम करत होता. वादळ उठलं. पाऊस कोसळू लागला. अचानक बांधावरून आवाज आला, सागर. त्याने पाहिलं, गीतांजली धावत येत होती, पूर्ण भिजलेली. तू आलीस? तो म्हणाला. हो, बाबा मानले. ते म्हणाले, जो माझ्या लेकराला आनंदी ठेवेल त्यालाच मी देईन. सागर हसला. मग आता ही माती साक्षी आहे आपल्या नात्याची. ती हसली आणि त्याने तिचा हात धरला. त्या दिवशी बांधावरचं प्रेम चांदण्यांच्या प्रकाशात उजळू झालं. दोघे हातात हात घेऊन पावसात चालत गेले. सगळं गाव शांत होतं, पण वाऱ्याने त्यांच्या हसण्याचे सूर दूरवर पोचवले. काही महिन्यांनी दोघांचं लग्न झालं. आता तीच गीतांजली रोज सकाळी त्याच्या शेतात येते, हातात लोटा, केसात फुलं आणि चेहऱ्यावर आनंदाचं तेज. सागर मोटर चालू करताना म्हणतो, तू आलीस की शेतही हसतं. ती हसत म्हणते, कारण मी फक्त तुझी आहे सागर. आता त्यांच्या शेतात झेंडू फुलतो, गव्हाचं सोनं डोलतं आणि त्या बांधावर अजून 2 पावलांचे ठसे आहेत, जिथे प्रेमाची पहिली पायरी पडली होती. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.